श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले सुंदोपसुंद उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. नारद म्हणाला, नगरात चाललेला महोत्सव संपल्यावर लगेच त्रिभुवनाला पालाण घालण्याची प्रतिज्ञा करून त्या दोघांनी आपसात विचार केला आणि प्रयाणाविषयी आपल्या सेनेला त्यांनी आज्ञा केली. आपल्या दैत्य मित्रांची आणि पोक्त अमात्यांची अनुज्ञा घेऊन त्यांनी प्रस्थानाच्या वेळी करावयाच्या विधी यथासांग पार पाडला आणि मघा नक्षत्र युद्धासाठी प्रयाणाला निषिद्ध असले तरी रात्री मघा नक्षत्रावरच त्यांनी जाणून बुजून प्रयाण केले. गदा, पट्टे म्हणजे लांब दुधारी तलवारी, शूल आणि मुदगर म्हणजे लोहदंड इत्यादी आयुधांनी सज्ज असलेल्या व चिलखत घातलेल्या सैनिकांच्या बलिष्ठ दैत्यसेनेनिशी त्या दोघांनी युद्धासाठी प्रयाण केले. प्रयाणापूर्वी जयसूचक मंगलस्तुतिगीतांनी चारणांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. यामुळे ते मोठ्या उत्साहाने डौलात आणि थाटामाटात कूच करू लागले. त्या दोघांनीही दैत्यांना इच्छेप्रमाणे वाटेल तिकडे संचार करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून दिले. इच्छेप्रमाणे वाटेल तिकडे संचार करण्याचे सामर्थ्य होते. त्यामुळे युद्धाच्या खुमखुमीने त्यांनी एक थोप अंतरिक्षातच झेप घेतली आणि ते तडक देवांच्याच निवासस्थानात म्हणजे स्वर्गात घुसले. या दैत्यांना पितामह ब्रह्मदेवाने दिलेला वर चांगलाच माहिती असल्यामुळे ते आले आहेत असे कळताक्षणीच साऱ्या देवांनी स्वर्गाचा त्याग केला आणि ते ब्रह्मलोकामध्ये गेले. सुंदोपसुंदांनी इंद्रलोक तर हस्तगत करून घेतलाच आणि अचाट पराक्रम करून त्यांनी यक्षांच्या व राक्षसांच्या जमावाचा फडशा पाडला आणि अंतरिक्षात संचार करणाऱ्या जीवांचाही त्यांनी निकाल लावला. भूमीच्या अंतर्भागी म्हणजे पाताळात असलेल्या नागांना त्या बलाढ्य दैत्यांनी जिंकले. तसेच सागर तीरावर राहणाऱ्या सर्व म्लेच्छांची जथावळी ही त्यांनी जिंकली. इतका धुमाकूळ घातल्यावर अतिशय कडक पारिपात्य करणाऱ्या त्या दैत्यांनी सर्व पृथ्वीच पादाक्रांत करावयास सुरुवात केली. आपल्या सैनिकांना त्यांनी एकत्र बोलावून घेतले आणि त्यांना उद्देशून ते अगदी तिखट शब्दात म्हणाले, हे राजर्षी, महायज्ञ करून आणि ब्राह्मण हव्य कव्याच्या योगाने देवांना आणि पितरांना आहुती देऊन देवांचे तेज प्रदीप्त करतात, त्यांचे सामर्थ्य वृद्धिंगत करतात आणि त्यांच्या ऐश्वर्यात भर घालतात. असली कृत्ये करणाऱ्या या साऱ्या असुरद्वेष्ट्या लोकांचे आपण एकजुटीने जीवावर उदार होऊन निर्दालन केले पाहिजे. आपल्या सर्व सैनिकांना अशा प्रकारे खडसून बजावल्यावर काहीतरी भयंकर विचार त्यांच्या मनात बळावला आणि ते दोघे सागराच्या अलीकडच्या तीरावर सैन्यासह सर्व बाजूंनी एकदम चाल करून गेले. त्या ठिकाणी जे ब्राह्मण स्वतः यज्ञ करीत होते आणि जे ब्राह्मण इतरांकडून यज्ञ करवित होते त्या सर्वांची पाहता पाहता वाट लावून त्या जाज्वल्य दैत्यांनी आपला मोहरा तेथून दुसरीकडे वळवला. त्यानंतर त्यांचे सैनिक शुद्ध अंतःकरणाच्या मुनींच्या आश्रमात घुसले आणि त्यांची अग्निहोत्रे हिसकावून घेऊन कसलीही खंत न बाळगता ती त्यांनी पाण्यात भिरकावून दिली. त्या सैनिकांच्या अत्याचारामुळे क्रुद्ध झालेल्या ऋषींनी त्या दोघांना जे शाप दिले ते सारे त्यांच्या बाबतीत पूर्ण निष्प्रभ ठरले. ब्रह्मदेवाने त्या दोघांना जो वर देऊन ठेवला होता त्या वरामुळे त्या शापांचे सामर्थ्य पूर्ण नष्ट होऊन गेले होते.
खडकावर मारलेले बाण जसे वाया जातात त्याप्रमाणे त्या ऋषीचे शाप वाया गेल्यावर ते सारे ब्राह्मण आपापली कर्मे अर्धवट टाकून देऊन वाट फुटेल तिकडे पळून गेले. पृथ्वीवर जे जे म्हणून तपसिद्ध होते, जितेंद्रिय होते, शमपरायण होते ते सर्व गरुडाच्या धसक्याने सर्प पळून जावे त्याप्रमाणे त्या दोघा दैत्यांच्या धास्तीने पळून गेले. त्या दैत्यांनी सर्व आश्रम मोडून तोडून टाकले आणि त्यांचा चक्काचूर करून टाकला आणि आश्रमातील कमंडलू, पळ्या इत्यादी याज्ञिक पात्रे त्यांनी इतस्ततः भिरकवून दिली आणि त्यामुळे प्रत्यक्ष काळाचा घाला पडावा त्याप्रमाणे सर्व जग उजाड झाले. दैत्यांच्या भीतीने गाळण उडाल्यामुळे ते ऋषी गुप्त ठिकाणी दडून बसले. त्यांचा शोध काढून मारून टाकावयाचे असा त्या दोघांनी निर्धार केला आणि ऋषींना कळू नये म्हणून त्यांनी अनेक श्वापदांची रूपे धारण केली. कधी त्यांनी मदोन्मत्त झाल्यामुळे गंडस्थळातून मदस्त्राव होत असलेल्या हत्तीचे रूप धारण केले आणि अतिशय अवघड बिकट जागी दडून बसलेल्या ऋषींनाही त्यांनी खेचून बाहेर काढले आणि त्यांना ठेचून मारले. कधी ते सिंह होत आणि लगेच वाघही होत आणि लगेच अदृश्यही होत असत. त्या अघोरी दैत्यांनी अशा प्रकारे निरनिराळ्या युक्त्या वापरून ऋषी नजरेला पडेल की त्यांना ठार मारण्याचा सपाटा सुरू ठेवला. या साऱ्या भयानक उच्छादामुळे साऱ्या पृथ्वीवरील यज्ञ थांबले, वेदाध्ययन थंडावले, राजे लयाला गेले, ब्राह्मण नामशेष झाले, उत्सव बंद पडले आणि यज्ञांची इतिश्री झाली. बाजारपेठांकडे जिकडे तिकडे हाहाकार उडाला आणि भीतीमुळे प्रत्येकाची पाचावर धारण बसली. बाजारपेठातील खरेदी विक्रीचे सारे व्यवहार संपले, शेतीची कामे बंद पडली, गायींचा सांभाळ होईनासा झाला, नगरे उद्ध्वस्त झाली, आश्रम ओसाड पडले. विखुरलेल्या हाडांनी आणि हाडांच्या सापळ्यांनी सारी पृथ्वी खचून भरली आणि ती भयान दिसू लागली. पितृकार्य थांबले, वषटकार कानावर पडेनासा झाला, सारे मंगल समारंभ समाप्त झाले, सारे जग अतिशय भयंकर झाले आणि त्याच्याकडे पाहणे म्हणजे अनावर यातना असा प्रकार झाला. सुंदोपसुंदाची सारी अचाट अघोरी कर्तबगारी पाहिल्यावर चंद्र विक्रांत झाला, सूर्य सुन्न झाला, ग्रहांना ग्लानी आली, तारकांची तारांबळ उडाली, नक्षत्रे निराधार झाली आणि देव दीनवाणे झाले. येणेप्रमाणे आपल्या क्रूर कृत्यांनी दाही दिशा दडपून टाकल्यावर त्या दोघा दैत्यांनी एकही वैरी जिवंत ठेवला नाही आणि शेवटी त्यांनी कुरुक्षेत्रात आपला मुक्काम ठोकला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद.